बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरून रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना अनिल परबांनी उत्तर दिले। रामदास कदमांना कोर्टात खेचणार असा इशाराच परबांनी दिलाय। तर बाळासाहेबांच्या मृतदेहाच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार असं रामदास कदम म्हणाले। बाळासाहेबांच्या मृतदेहावरून रामदास कदम आणि परब यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्येच ठेवून उद्धव ठाकरेंनी मृतदेहाचा छळ केला असा आरोप रामदास कदमांनी केला होता। त्या विरोधामध्ये अनिल परब कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। रामदास कदमांनी माफी मागावी अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं असा इशारा परब यांनी दिला। तर बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्ये ठेवल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असं रामदास कदम यांनी म्हटलंय। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे। या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत। या डॉक्टरांची कोणत्या डॉक्टरांनी त्याची काय व्हॅलिडिटी आहे, त्या डॉक्टरची त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल। दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी एका डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे। मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का?